नमस्कार बांधवांनो। तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलावरती टीका केलेली आहे की फडणवीस आणि जरांगेंचं हे नकली नाटक आहे आणि जरांगे पाटलांचे दात हे दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलावरती केलेला आहे। म्हणून आजचा व्हिडिओ बनवणार आहेत। आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे सर्वांना मी कळकळीची विनंती करतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि आता आपण प्रकाश आंबेडकर यांनी का टीका केली आणि हे मराठा आणि ओबीसी जे आंदोलन वाद पेटलेला आहे त्याचा मतांचा फायदा हे प्रकाश आंबेडकर घेण्यासाठी हे कसा प्रयत्न चालू आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळेल, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा। आता आपण सर्वात अगोदर पूर्वीच्या घटना पाहू, कारण ह्या मागील वर्षापूर्वी काय काय घटना घडल्या याच्यावरती आपण त्या ठिकाणी थोडी चर्चा करू। तर सुरुवात अगोदर आपले जे जरांगे पाटलांनी आंतरवली सराटीमध्ये जे आंदोलन चालू असताना माता मावल्यावरती लाठीचार्ज झाला, त्या ठिकाणी आपण पाहून सर्व नेते त्या ठिकाणी त्या घटनेसाठी भेटण्यासाठी सर्व नेते त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरही गेले। त्या ठिकाणी काय बोलले की माझा जरांगेंना पूर्ण पाठिंबा आहे, पण त्या ठिकाणी असं बोलले नाहीत की माझा मराठा आरक्षण हे ओबीसीतून देण्यात माझा पूर्णतः पाठिंबा आहे, असं त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर कधीच बोलले नाहीत। आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर पुढं अनेक म्हणजे मराठा समाज त्यावेळेस पूर्णतः आक्रमक होता। त्यानंतर नंतर थोडं मराठा समाज थोडा आक्रमकता कमी झाल्यानंतर जी मोठी सभा झाली त्या ठिकाणी रेकॉर्ड बॅक आंतरवली सराठीची। त्यानंतर पुन्हा काही छगन भुजबळांनी टीका जरांगे पाटलावरती करत होते। त्या ठिकाणी नंतर त्यांनी एक ओबीसी मेळावा चालू केला। त्या ठिकाणी ओबीसी मेळाव्यामध्ये छगन भुजबळ असे बोलले की प्रकाश आंबेडकरांनी आमच्या सोबत यावं। तर त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर काय बोलले की कृपया छगन भुजबळांनी आमच्या नादी लागू नये असं प्रकाश आंबेडकर बोलले। त्यावेळेस मराठा समाजाला असं वाटलं की प्रकाश आंबेडकर आपल्या बाजूनी आहेत, आपण त्यांना यावेळेस निवडून दिलं पाहिजे, आपण त्यांनाच मतदान केलं पाहिजे। पण आता त्यानंतर पुढं काय झालं, त्यानंतर छगन भुजबळांनी ओबीसी मेळावा घेतल्यानंतर एका मेळाव्यामध्ये छगन भुजबळ गैरहजर होते। तर त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरच गेले। त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर काय बोलले की ओबीसी जे मधून आरक्षण हे मराठा समाजाला नको, कारण मराठा समाजाचं हे ताट वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे, असं त्या ठिकाणी बोलले। त्यानंतर पुढं पाहिलं तर त्या ठिकाणी काही मराठा समन्वयक जर असले त्या ठिकाणी मीडियासमोर, तर मीडिया प्रश्न विचारताना प्रकाश आंबेडकर काय बोलले, माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, मराठा आरक्षणाचा एक फॉर्म्युला आहे आणि तो मी गपचूप जरांगे पाटलांना सांगणार आहे, कारण आता उघड सांगितलं तर हे सरकार त्याचं काय करेल सांगता यायचं नाही, असं प्रकाश आंबेडकर त्यावेळेस बोलले। तर त्या ठिकाणी मराठा समाजाला काय वाटलं, ह्यावेळेस सरकार हे प्रकाश आंबेडकरांचं आलं पाहिजे, मतदान त्यांनाच केलं पाहिजे, कारण प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म्युला आहे। पण प्रकाश आंबेडकरांनी फॉर्म्युला अद्याप सांगितलंच नाही कोणालाच, कारण त्यांनी सांगायचं असता तर खरंच फॉर्म्युला असता तर त्यांनी जरांगे पाटलांना भेट घेऊन लगेच सांगितलं असता, पण अद्याप त्यांनी सांगितलंच नाही, कारण अद्याप आपल्यापर्यंत बातमी काय समोर आलेली नाही। त्यानंतर अशा अनेक घटना चालू असताना पुढं प्रकाश आंबेडकर आता ओबीसी मेळावे हे चालू असताना त्या ठिकाणी ओबीसी मेळाव्यामध्ये काय बोलायचे, आता ओबीसी मेळाव्यामध्ये म्हणजे जरांगे बोलायचे आणि जरांगे पाटलांच्या समोर असताना जरांगे पाटील तुमची ही योग्य भूमिका आहे, आणि ओबीसी मेळाव्यामध्ये असं बोलल्यानंतर म्हणजे जरांगे म्हणजे रिस्पेक्ट त्या ठिकाणी करत नव्हते, म्हणजे आर्य तुरेची भाषा ओबीसी मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकर करत होते। तर त्या ठिकाणी मग ओबीसींना काय वाटायचं, प्रकाश आंबेडकर हे आपल्याच बाजूने आहेत, ओबीसींचे योद्धे हे आता प्रकाश आंबेडकर आहेत, असं ओबीसींना वाटायचं। ओबीसींना काय वाटायचं, यावेळेस मतदान हे प्रकाश आंबेडकरांनाच करायचं। त्या ठिकाणी नंतर ह्या असं करत करत ही लोकसभा आली। लोकसभेवेळेस मराठा समाजाला काय वाटलं मग, पण मराठा समाजाचं एक वैशिष्ट्य असं आहे, मराठा समाज सहजासहजी कोणाच्याही पाठीमागे जात नाही आणि कोणाच्या बोलण्यावरून पगळत नाही, हे एक मराठा समाजाचं वैशिष्ट्य आहे। पण त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांना काय वाटलं, आपण मराठा समाजाच्या बाजूने बोललो तर मराठा समाजाला वाटन की आपण मतदान हे प्रकाश आंबेडकरांना करावं, असं प्रकाश आंबेडकरांना वाटलं, आता मतांचा फायदा मला बराच होईल असं त्या ठिकाणी वाटलं। पण लोकसभेला अद्याप मराठा समाजाने मतदान त्या ठिकाणी केलं नाही। त्यांना का केलं नाही, कारण प्रकाश आंबेडकरांची ही दोही तोंडी बाजू होती। त्या ठिकाणी एका भूमिकेवरती प्रकाश आंबेडकर कधीच ठाम नव्हते, हे मराठा समाजाने ओळखलं। आणि त्या ठिकाणी
हे मराठा समाजाने ओळखल्यानंतर मराठा समाजाने मतदान केलं नाही आणि त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला. आता विधानसभा आली, विधानसभेला काय करायचं हे लक्षात आल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाचं वैशिष्ट्य ओळखलं. त्या ठिकाणी त्यांना माहिती की मराठा समाज आपल्या बाजूने आता राहत नाही, कारण मराठा समाज हा ठामपणे जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे. पण मराठा समाज असं पगळत नाही, कारण जरांगे पाटलांना सुद्धा मराठा समाज एक करण्यासाठी 10 ते 12 वर्ष गेलं, कारण ते राजकारणी नसताना सुद्धा मराठा समाज हा एकत्र येत नव्हता. आणि त्या ठिकाणी आता सुद्धा मराठा समाज असं वैशिष्ट्य आहे ना, ते 97 ते 98% सर्व मराठा समाज हे जरांगे पाटलांचं ऐकतो, पण 2% लोक असे आहेत मराठा समाजातील ते अजूनही जरांगे पाटलांचं ऐकत नाहीत, कारण ते दुसऱ्याच्याच भूमिकेवरती ठाम असतात, आपल्या पक्षाच्या भूमिकेवरती ठाम आहेत. तर त्या ठिकाणी असं झाल्यानंतर आता विधानसभेची तयारी करण्यासाठी आता प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी यात्रा काढली, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली. तर त्या ठिकाणी काय बोलले की फडणवीस आणि जरांगेंचं हे नकली नाटक आहे, त्यांचं भांडण भिंडण काही नाही. आणि त्या ठिकाणी दाखवायचे दात आणि खायचे दात हे जरांगे पाटलांचे वेगळे आहेत, म्हणजे जरांगेंचे वेगळे आहेत. त्या ठिकाणी म्हणजे जरांगेचे वेगळे आहेत, म्हणजे आर्यतुरे भाषा ही प्रकाश आंबेडकरांनी त्या ठिकाणी ओबीसी मेळाव्यामध्ये केली. आणि असं त्यावेळेस त्यांनी म्हणजे अशी रिस्पेक्ट द्यायची, समोरासमोर असल्यावर रिस्पेक्ट द्यायची, आणि असं ओबीसी मेळाव्यामध्ये रिस्पेक्ट बिलकुल देत नाहीत. कारण त्या ठिकाणी ओबीसींना आता वाटलं पाहिजे की प्रकाश आंबेडकर ह्यावेळेस त्यांनाच निवडून द्यायचं. आणि असं झाल्यानंतर आता म्हणजे दोन्ही बाजूने राहून त्यांचं आपल्याला मतं कसं मिळतील असा प्लॅन हा प्रकाश आंबेडकरांचा आहे. आणि त्या ठिकाणी मराठा समाज तर असं बोलत होता मागच्या वेळेस पहिल्यांदी, ह्यावेळेस सरकार हे प्रकाश आंबेडकरांचं आलं पाहिजे, मतदान त्यांनाच करायचंय, कारण बाकीचे सगळे नेते पडायचे, प्रकाश आंबेडकरांना मतदान करायचंय असं सर्व मराठा बांधव बोलत होते. पण ऐन वेळी मराठा समाजाने मतदान केलं नाही. का केलं नाही? कारण हे दुईतोंडी भाषा ही प्रकाश आंबेडकरांची होती, हे मराठा समाजाने ओळखलं, त्यामुळं मराठा समाजाने मतदान केलं नाही आणि त्याचा फायदा प्रकाश आंबेडकरांना झाला नाही. म्हणून आता हे ओबीसी मेळावे चालू आहेत, ओबीसींच्या मताचा कसा फायदा होईल असा प्लॅन हे प्रकाश आंबेडकरांचा चालू आहे. म्हणून हे जरांगे पाटलांना टार्गेट करून ते आता ओबीसींच्या मतांचा फायदा घ्यायचा प्रयत्न हा प्रकाश आंबेडकरांचा चालू आहे. पण आमचा प्रकाश आंबेडकरांना बिलकुल विरोध नाही. मग तुम्ही अशी जर टीका करू नका की जे इतक्या वर्षापासून आमच्या माता मावल्यावरती जे लाठीचार्ज झाला, त्यांच्यावरती अन्याय करण्यात आला आणि अन्याय करून त्यांचे डोके फोडण्यात आली, त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं, त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या, हे सर्व गोष्टी प्रकाश आंबेडकरांनी डोळ्यासमोर आठवून नंतरच जरांगे पाटलांवरती टीका करावी. आणि जरांगे पाटलांचं आणि फडणवीसांचे नकली नाटक आहे असं नंतर टीका ही प्रकाश आंबेडकरांनी करावं. आणि वर्षात ज्या घडामोडी मराठा समाजाच्या विरोधात झाल्या त्याच्याबद्दल सर्व चित्र डोळ्यासमोर आठवूनच ही टीका करावी, हे प्रकाश आंबेडकरांना विनंती आहे. आणि जे इथून माग जे मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या, बलिदान दिलं, हे बलिदान आमचं वाया जाणार नाही ह्याची दक्षता प्रकाश आंबेडकरांनी घ्यावी. कारण तुमच्या टीकेमुळे एवढं मोठं जे आंदोलन जे विस्कळीत येणार नाही ह्याची काळजी प्रकाश आंबेडकरांनी घ्यावी. कारण आमचा बिलकुल तुम्हाला विरोध नाही आणि आमचा कुणाशी विरोध नाही, पण आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत. पण जे आता टीका करत होते जी ओबीसी मेळाव्यामध्ये, त्यानंतर बरेच जणांना प्रश्न पडला असन की जरांगे पाटील का टीका करत नाहीत. तर का टीका करत नाहीत सांगतो. कारण प्रकाश आंबेडकरांवरती टीका हे जरांगे पाटील का करत नाहीत, कारण अगोदरच ओबीसी आणि मराठा हा वाद पेटलेला असून त्याच्यामुळे ओबीसी हे बांधव जरांगे पाटलावरती टीका करता म्हणजे नाराज आहेत. कारण म्हणजे विरोध हा मराठा समाजाचा बिलकुल नाही, जरांगे पाटलांचाही बिलकुल नाही, पण तरीही ओबीसी काही बांधव नाराज आहेत. पण प्रकाश आंबेडकरांवरती टीका केल्यानंतर SC ST असे अनेक म्हणजे मायक्रो ओबीसी असतील हे सर्वजण नाराज होऊ नयेत ह्यासाठी जरांगे पाटील त्यांच्यावरती टीका करत नाहीत. आणि प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आम्ही ह्या गोष्टीची रिस्पेक्ट करतो, आमचा बिलकुल विरोध नाही. पण कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप मोठे उपकार आहेत, कारण त्यांनी भारताला संविधान दिलेलं आहे. संविधानामुळं आज आपला भारत देश चालतोय ह्या गोष्टीची जाणीव सर्व बांधवांना आहे, सर्व जनतेला आहे आणि मला वैयक्तिक स्वतः सुद्धा आहे. पण तुम्ही त्यांचे नातू असताना बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असतानाही तुम्ही त्या ठिकाणी आमचं मराठा समाजाचं आंदोलन विस्कळीत होणार नाही ह्याची दक्षता प्रकाश आंबेडकरांनी घ्यावी, ही माझी प्रकाश आंबेडकरांना विनंती आहे. आणि मराठा समाजाला विनंती आहे की कोणत्याही राजकीय नेत्यासाठी
आपण वाद खेळू नका. मराठा समाज असेल, सर्व इतर समाज असेल, ही सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती आहे. कारण कोणत्याही राजकारणी लोकांसाठी आपण भांडण खेळू नका. कारण आपण सर्व एकमेकांच्या ताटात जेवत असतो, आपण सर्व एकत्र राहतो, गाव पातळीवरती आपण एकत्र असतो. हे सर्व समाजाला विनंती आहे, अजिबात भांडण खेळू नका. आपण एकजुटीने राहा, अजिबात आनंदाने गुण्या गोविंदाने राहा, अजिबात भांडण करू नका. हे सर्व मराठा बांधव असतील, सर्व इतर बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, सर्व बांधवांना विनंती आहे की अजिबात आपण भांडण खेळू नका. कारण आपण गाव पातळीवरती आपण एकत्र राहतो. हे सर्व बांधवांना विनंती करतो. आणि प्रकाश आंबेडकरांनी जे जरांगे पाटील त्यांच्यावरती टीका करत नाहीत, म्हणून ह्याचा फायदा प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला आहे. म्हणून ते प्रकाश आंबेडकर जरांगे पाटलावरती टीका करून ओबीसींच्या मतांचा फायदा घ्यायचा प्रयत्न हे प्रकाश आंबेडकरांचा चालू आहे. हे एक माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे विरोध त्यांना माझा बिलकुल नाही आणि मराठा समाजाचाही नाही. पण अशी टीका करू नका की जेणेकरून मराठा आंदोलन हे विस्कळीत येईल. हेच प्रकाश आंबेडकरांना विनंती शेवटची. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख